हाय एव्हरीवन. आज व्हिडिओची सुरुवात मी माझ्या किचन गार्डनमधील फ्लावरने करत आहे. हा ट्रे आहे जो मी बिया मागवल्या होत्या मध्ये तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या पण रोपं तयार करून घेणार आहोत. तर मी काय केले, मला जशी क्वांटिटीमध्ये हवे आहेत ट्रे त्याप्रमाणे मी कट करून एक स्टिकिंग लावली आणि त्याच्यावर नावं टाकून घेतलेली आहेत की मी कशाचं रोप बनवते. अद्वैतचं हँडरायटिंग आहे ते. 4, 5, 10, 15, 20 जसं मला जेवढे हवेत त्याप्रमाणे मी कट करून घेतलेत आणि प्रत्येकाचे लेबल करून घेतलेले आहेत म्हणजे लक्षात येण्यासाठी. आता याच्यामध्ये आपल्याला ट्रे भरून घ्यायचे. एक मी तो ब्रोकोलीचा अगोदरच भरला होता. तर हे कोकोपीट आहे, त्याच्यामध्ये थोडंसं शेतातली माती घातलेली आहे आणि खत घातलेलं आहे. वर्मी कंपोस्ट घाला किंवा शेणखत घाला, काहीही घाला तुम्ही. ते घालून काय करायचं, हे ट्रे असे भरून घ्यायचेत. मला आज अद्वैत पण मदत करतोय. हे पूर्ण फिल करून घ्यायचे. चेपून हलक्या हाताने चेपायचे, खूप दाबायचे नाहीत, कारण हे जे ट्रे असतात ना हे खूप नाजूक असतात. जास्त प्रेस करायचं नाही, त्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं. हे ट्रे असं फिल केल्यानंतर हे नावं टाकल्यामुळं काय होतं आपल्याला समजतं. सुरुवातीला मी कॅबेज रेड पानकोबीचं ट्रे भरून घेते. ह्याचे जे सीड्स असतात ना ते खूप नाजूक असतात आणि त्यांनी पॅकेजिंग व्यवस्थित दिल्यामुळे एकदम असे जास्त पडायचं काही टेन्शन नाही आहे. मी हातावर दाखवते तुम्हाला घेऊन की कसे आहेत. मोहरी जशी असते ना आपली फोडणीची, सेम त्या टाईपमध्ये हे बिया असतात. हे पहा, त्या एक एकच घ्यायच्या. थोडंसं त्याला आधी एक बोटाने होल करून घ्यायचं ट्रेला, जेणेकरून काय होतं त्याच्यामध्ये बी तो प्रॉपरली जाऊन बसेल. या प्रकारे 2 बोटाने किंवा एका बोटाने आपण त्याला छोटंसं एक होल करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक एक सीड्स. आता अद्वैतचं चालू आहे की मला पण करायचं आहे. तर तो आणि मी असं दोघं मी भरतोय ट्रे. हा ट्रे मी पूर्ण फिल करून घेते. हा कितीचा आहे, एक 30 वगैरे बसतील याच्यामध्ये, 25-30 बसतील. तर मी तो भरून घेते. तर आता हा भरल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पूर्ण मी एक एक सीड्स टाकून घेतलेले आहेत. आता याच्यावरती परत आपण कोकोपीट टाकून हा पूर्ण जो आहे तो फिल करून घेणार आहे. राहिलेले बी आम्ही रिटर्न त्याच कॅप्सूलमध्ये भरून घेते आणि आता हे हलक्या हातानेच प्रेस करून घ्यायचे. तुम्ही बिया पाहू शकता, खूप स्मॉल्स असल्यामुळे एखाद्या वेळेस ते दिसतील किंवा नाही दिसतील त्याच्यामध्ये, पण एक एकच टाकायच्या. 2 पडल्या तरी काही हरकत नाही. आणि याला जास्त पाणी जमत नाही, कारण याला ना स्प्रेच्या बॉटलला कुठल्याही एका रिकाम्या घरातल्या स्प्रेनं तुम्ही हलक्या हाताने स्प्रे करू शकता. मी हे त्याच्यावरचं एक्स्ट्राचं जे कोकोपीट आहे ते काढून घेते आणि याच्यावरती काय करायचं, स्प्रे पाण्याच्या बॉटलनं एखाद्या स्प्रेनं हलकाच असं स्प्रे करून घ्यायचा. स्प्रे असंच करायचं आहे, हाताने वगैरे पाणी अजिबात शिंपडायचं नाही. आता असाच दुसरा ट्रे घेते. हा बीट आपल्या कारल्याचा आहे. कारल्याचं जास्त लागणार नाही आहे मला, एक 5 ते 10च बिया मी लावून घेते याच्यामध्ये. त्याच्या बिया पण मी तुम्हाला दाखवते कशा आहेत किंवा कशा आलेल्या आहेत. याच्या बी थोड्याशा मोठ्याच असणार आहेत, छोट्या नाही आहे, त्यामुळे त्यांनी पॅकेटमध्ये दिलेल्या आहेत त्या. हा वेल असतो, वेलवर्गीय आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये एवढंच लागणार आहे मला हे, कारण मी त्यामुळे काय करते, जेवढं मला लागणार आहे तेवढा एक भाग कट करून घेते, म्हणजे मला पलीकडल्या ट्रेमध्ये दुसऱ्या प्रकारचे सीड्स लावता येतील. एक 8 बिया मी लावलेल्या आहेत कारल्याच्या. नेक्स्ट मी ब्रिंजल लावून घेते.
हे वांग्याचंच आहे, पण हे आपल्याकडे वांगं मिळतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. म्हणजे भरताचं वांगं जसं असतं ब्लॅक कलर आणि मोठ्या साईजमध्ये जे आपण रेसिपीजमध्ये पाहतो त्या प्रकारचं आहे हे. तर याचे सीड्स बघा तुम्ही, आपल्या सीड्ससारखेच आहेत. हे पण मी काय करते, एक 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 ट्रेमध्ये लावून घेते. तुम्ही म्हणाल वेळ कसा मिळतो हॉस्पिटलमधून, पेशंटमधून? वेळ खरंच मिळत नाही. वेळ मी काढते, जसा पेशंट कमी होतील तसं येऊन. व्हिडिओ खूप स्टेप्समध्ये बनवलेला आहे मी, आणि मुळात आवड असेल तर सवड मिळतेच, बरोबर आहे ना? तर ह्याच्यावरती कोकोपीट घालून मी एक्स्ट्राचं जे कोकोपीट आहे ते बाजूला काढून घेते. हा आपला ब्रिंजलचे पण ट्रे तयार झालेला आहे. नेक्स्ट घेते मी चेरी टोमॅटोज. चेरी टोमॅटोज सलाडमध्ये खूप अप्रतिम लागतात. सहसा आता बाजारामध्ये मिळत नाहीत, आणि मिळले तरी ते केमिकलचे असतात. आपणच नॅचरली लावणं आणि आपणच पिकवणे आणि आपणच खाणे, जसं हवं तसं जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रेश तोडणं, हा आनंद खूप वेगळा असतो. आणि याला तुम्हाला रिकामीच जागा हवी असं नाही आहे. हे तुम्ही ट्रेमध्ये बनवू शकता, ग्रो बॅग्समध्ये बनवू शकता, कुंडीमध्ये लावू शकता. ॲक्च्युली हे प्लांटेशन मी माझ्या खाली गार्डनमध्ये न करता ग्रो बॅगमध्ये करणार आहे. तुम्हाला दाखवेल मी हे प्लांटेशन करताना ग्रो बॅगमध्ये कसं बनवते. तर चेरी टोमॅटोचे पण एक 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 मी याच्यामध्ये घालून घेते. 1-2 पडल्या तरी चालतील. ट्रेमध्ये लावण्याचा काय फायदा असतो हे सांगते. तुम्ही म्हणाल की ट्रेमध्ये काय करायचं, तुम्ही डायरेक्टली वाफ्यामध्ये पण टाकू शकता. वाफ्यामध्ये काय होतं, एका ठिकाणी जर 2-3 बिया पडल्या किंवा पाणी भरपूर एकदम आपण सोडलं तर ते बी स्मॉल असल्यामुळं ते वाहून जातात. हे झुकिनी आहे, येलो कलर झुकिनीचं लावते मी. हे पण सलाडमध्ये बनवू शकता, याचा सलाडमध्ये वापर करू शकतो किंवा भाजी बनवू शकतो. ही आपल्याकडं मिळत नाही. हे विदेशी फळ आहे, पालेभाजी किंवा फळभाजी आहे झुकिनी. भोपळा वर्गामध्ये जाते. मी सगळ्या प्रकारचे ट्रेमध्ये लावून घेतलेत. व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी भरपूर व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवला. आणि हे सगळे ट्रेज असे बनवून मी याच्यावरती पाणी स्प्रिंकल करते आहे स्प्रेने. आता हे प्रत्येक दिवसाची याची वाढ मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. कोणतं येत आहे, कोणतं येत नाही आहे, कसं वाढतं आहे, कसं नाही. आणि हे सगळं जेव्हा मी ग्रो बॅगमध्ये किंवा खाली गार्डनमध्ये शिफ्ट करेल ना, तेव्हा मी तुम्हाला याचा व्हिडिओ नक्की शेअर करेल. ज्याला गार्डनिंगची आवड आहे त्यांनी नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओजमध्ये. मी असे छान छान गार्डनिंगचे आणि हेल्दी तुम्हाला व्हिडिओज शेअर करत राहील. स्प्रे नेहमी करत राहायचं 1-2 दिवसाला. आता उन्हाळा असल्यामुळे हे खूप लवकर ड्राय होतं, आणि त्यात कोकोपीट असल्यामुळे ना हे लगेच सुकतं. तर त्याच्यामुळे आपण दिवसातून 1-2दा असं स्प्रिंकल पाणी करत राहायचं आहे. मी हे 7 प्रकारचे लावलेले आहेत. ब्रोकोली लावले, झुकिनी लावले, चेरी टोमॅटोज लावलेत, बिटल गार्ड लावले, त्याच्यानंतर ब्रिंजल लावले, आणखीन टोमॅटो, चेरी टोमॅटोज 7 प्रकारचे लावलेले आहेत मी. आणि जे स्वीट कॉर्न वगैरे जे आहेत ना ते मी डायरेक्टली खालीच लावते. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.